आज आपण बनवणार आहोत शिमला मिरची आणि कांद्याची भाजी। त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2-4 शिमला मिरच्या मी अशा मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहेत। आपल्याला बारीक चिरायच्या नाही आहे, तर एका शिमला मिरचीचे 4 ते 5 आपल्याला असेच तुकडे करून घ्यायचे आहेत। तर मोठ्या साईजमध्ये मी कट करून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर मी एक कांदा घेतलेला आहे मोठा, आणि तोही छानपैकी अशा मोठ्या आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आणि 2 कांदे मी एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत। 2 मोठे लाल पिकलेले टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहेत। तर चला मग आपण भाजी करून घेऊयात। हे पहा, गॅसवर आपण पॅन ठेवला आहे। तापलं की लगेच आपल्याला थोडं तेल घालायचे आहे। तेल तापले की आपल्याला लगेच आपण मोठा चिरलेला जो कांदा होता तो कांदा आणि शिमला मिरची थोडी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। अगदी 2 ते 3 मिनिटं आपल्याला ही थोडी फ्राय करून घ्यायची आहे। त्यामध्ये हे पहा, तेलामध्ये अगदी 2 ते 3 मिनिटं आपण ही भाजी फ्राय करून घेतलेली आहे। आणि आता आपण ती काढून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला पॅनमध्ये आपण तेल घालणार आहोत। या भाजीमध्ये बडीशोपचा फ्लेवर फार छान येतो, त्यामुळे मी बडीशोप घालत आहे। बडीशोपमुळे चव फार छान लागते भाजीला। त्यानंतर घालणार आहोत आपले मिरे। त्यानंतर दालचिनीचा एक तुकडा घालणार आहोत। एक ते 1.5 चमचा आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे। बेसन पिठामुळे ही भाजी एकदम मोकळी होणार नाही, तर छान बाइंडिंग येणार आहे या भाजीला। त्यामुळे बेसन पीठ तुम्ही नक्की घाला। पैकी भाजले गेले आहे। त्यानंतर आपण घालणार आहोत यामध्ये आपला बारीक चिरलेला कांदा। नंतर घालणार आहोत आपण बारीक चिरलेला टोमॅटो। हे पहा, आपले बारीक चिरलेले टोमॅटो पण आपण घातले आहेत। आणि छानपैकी आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत। आपल्याला टोमॅटो जास्त लाल असे घ्यायचे आहेत, जेणेकरून ते पटकन गाळ होतील ग्रेव्ही आपली करताना। आणि त्यानंतर आपण मीठ घालणार आहोत। मिठामुळे तो लवकर गाळ होतील। आणि छानपैकी कमी गॅसवर निदान 5 ते 7 मिनिटं हे टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। अगदी 5 मिनिटं आपल्याला थोडे झाकून ठेवायचे आहे, त्यामुळे टोमॅटो पटकन आपले गाळ होतील। हे पहा, झाकून ठेवल्यामुळे टमाटे पटकन आपले शिजून गाळ झाले आहेत। आपण भाजीची पुढची प्रोसिजर करणार आहोत। त्यासाठी परत आपण अगदी 2 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत। पुढची प्रोसिजर आपण पाहणार आहोत। अर्धी वाटी मी घट्टसर असं दही घेतलं आहे, आणि ते आपल्याला चांगल्या विस्करच्या सहाय्याने त्याच्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत। त्यानंतर घालणार आहोत आपण 1 ते 1.5 चमचा घरचे लाल तिखट घालणार आहोत। थोडी हळद घालणार आहोत, आणि 1 चमचा जिरे पावडर घालणार आहोत। आणि हे आपण चांगलं विस्करच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहोत हे सर्व मसाले। आपले मसाले मिक्स झाले आहेत, तर आपले टोमॅटो सुद्धा गाळ झाले असतील, तर आपण चेक करून घेऊयात। हे पहा, ह्या भाजीची ग्रेव्ही आपण या टोमॅटो आणि कांद्याने आपली तयार होणार आहे। तर पाहू शकता, टोमॅटो मस्तपैकी आपले गाळ झाले आहेत। पाहिजे तसे मस्त असे गाळ झाले आहेत। तर झाकून ठेवल्यामुळे लवकर टोमॅटो गाळ होतात। आणि त्यानंतर आपण जे दह्यामध्ये मसाले घातले होते ते आपल्याला यामध्ये घालायचे आहे। या ग्रेव्हीमध्ये फ्राय करून घ्यायचे आहे।
पहा आपल्या या ग्रेव्हीला छानपैकी उकळी फुटली आहे. कांदा आणि शिमला मिरची घालणार आहोत आणि छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. आणि मिक्स केल्यानंतरही आपल्याला हे 4 ते 5 मिनटं छान तेल सुटेपर्यंत या पॅनमध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. या पुढची प्रोसिजर म्हणजे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला थोडे गरम पाणी घालायचे आहे. भाजीमध्ये नेहमीच तुम्ही गरम पाणी घाला, कारण भाजीला टेस्ट खूप छान येते गरम पाण्याने. लास्टला मी घालणार आहे हिरवीगार अशी कोथिंबीर. हे पहा आपली भाजी मस्तपैकी रेडी झाली आहे खाण्यासाठी. तर तुम्ही ही भाजी पराठे, नान, पोळी आणि भाकरी किंवा भात यासोबत तुम्ही ही भाजी सर्व करू शकता. तर तुम्हाला या भाजीची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला जर या भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.